नमस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ. मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज मी कोणताही ब्लॉग न शूट करता मी आज एक रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर ती काय आहे तर आज मी बनवणार आहे झटपट मऊ आणि स्वादिष्ट असे खोबऱ्याचे लाडू. तर त्यासाठी काय काय साहित्य आहे ते तुम्हाला मी सांगते. तर एवढं सगळं साहित्य आहे ते तुम्हाला मी डिटेलमध्ये पूर्ण सांगते की काय काय हवं आहे आपल्या लाडू म्हणजे खोबऱ्याच्या लाडवासाठी. तर ते बघा. आता आपण साहित्य काय लागणार आहे ते पाहणार आहोत. खारीक पावडर, बदाम, काजू, गूळ, तीळ, साजूक तूप आणि सुकं खोबरं जे मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे ऑलरेडी, ते सुकं खोबरं आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे तीळ भाजून घेत आहे. तिळाचा आवाज चट चट आला ना म्हणजे समजून घ्यायचं की आपले तीळ इथे भाजले गेलेले आहे आणि खूप सुंदर भाजले गेलेले आहे. त्याचा कलर येतो, त्याचा सुवास दरवळतो. तर आता आपले तीळ भाजून झाले. तर आता आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहे, जे की मी ऑलरेडी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. न किस्ता वगैरे डायरेक्ट त्याचे मोठे मोठे काप करून मिक्सरमधून ऑलरेडी बारीक करून घेतले आहे. आता ते आपण भाजणार आहोत. तूप न ॲड करता भाजून घ्यायचं. हलकासा बदामी कलर येतपर्यंत याला छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे. करपवायचं नाही आहे, फक्त हलकासा बदामी कलर याचा आला पाहिजे. अशा रीतीने आपल्याला सगळं खोबरं हे भाजून घ्यायचं आहे. आता आपलं हे खोबरं भाजणं झालं आहे बघा. किती मस्त हलकासा बदामी कलर आला आहे याला. आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊया. भाजलेल्या खोबऱ्याचा सुगंध मस्त असा दळवळतो ना, खूप छान वाटते. ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि हे भाजलेलं खोबरं डिशमध्ये काढून घेऊया. बघा, हलकासा बदामी कलर आला याला, करपलेला नाही आहे, फक्त कलर आला याला हलकासा. आणि याला सगळीकडे असं पसरून घ्यायचं म्हणजे याची वाफ जाते, गरम राहत नाही. चला तर मग आपलं खोबरं आता मस्त असं भाजून झालेलं आहे. तर आता आपण जेवढे काही सुकामेवा घेतले आहेत ते आपण साजूक तुपात मस्त छान असा तळून घेऊया. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही याच्यामध्ये तूप ॲड करू शकता. मी तर 2 स्पून तूप घेते. आता आपण पहिले याच्यामध्ये काजू तळून घेऊया. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आपला काजूला बघा किती मस्त सोनेरी कलर आलेला आहे. त्यात आपण बाहेर काढू. आणि ह्याच कढईमध्ये आता आपण बदाम भाजून तळून घेऊ. बदाम भाजले कसे समजायचं बघा. पॉपकॉर्न सारखे बदाम हे असे फुटतात, तसं समजून घ्यायचं की बदाम आपले तळले गेलेले आहे. असं पटपट पॉपकॉर्न जसे आपले फुटतात ना, तसा याचा आवाज येत असतो. आता हे मी बाहेर काढून घेते. खारीकचा भुरका जे पेस्ट जे आहे ते आपण इथे छान मस्त असं भाजून घेणार आहे. याला जास्त भाजायची गरज नाही. ऑलरेडी हे छान मस्त बारीक पेस्ट आहे याची. याला फक्त थोडंसं असं परतून घ्यायचं तुपामध्ये छान. आणि तुम्ही ह्या स्टेजला गॅस बंद पण करू शकता, कारण की हे बारीक भुरका आहे आपला, पूड आहे, तर हे लागण्याची शक्यता असते. आणि हे छान मस्त असं भाजले गेलेलं आहे. तर ते आपण इथे ह्या खोबऱ्याच्या डिशमध्ये काढून घ्यायचं. आपलं ते सगळं भाजून वगैरे झालेलं आहे. तर आता आपले जे सुके मेवे आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. म्हणजेच आपले काजू बदाम जे काय आहे ते थंड पण झाले आहे आणि थंडच मिक्सरमध्ये फिरवायचं.
छान बारीक होतात. गरम असले की त्याचा असं लादा पकडतो. आणि हे तीळ वगैरे, तुम्ही तीळ, खसखस, पंपकिन वगैरे सीड्स, डिंक वगैरे सगळं याच्यामध्ये ऍड करू शकतात. किंवा जेवढे तुमच्याकडे साहित्य अवेलेबल आहे ते पण तुम्ही ऍड करू शकता. किंवा काही साहित्य, काही सुकामेवा न टाकून सुद्धा तुम्ही खोबऱ्याचे लाडू खूप छानरित्या इथे बनवू शकता. चला तर मग आपण हे साहित्य जे आहे ते मिक्सरला लावून घेऊया, बारीक करूया, नंतर पाकाची तयारी करू. तर आता आपले सगळं बारीक भुरका वगैरे झाला, सगळ्या याची पूड झालेली आहे. सुकामेवा, खोबरं, खारीक वगैरे ते आता आपल्याला एकजीव करायचे, म्हणजे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. चला तर मग ते आता पहिले आपण मिक्स करून घेऊ, नंतर पाकाची तयारी करू. हे सगळं जे आहे आपण आता मस्त असं मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळीकडे हे पसरले जाईल आणि त्याची टेस्ट आहे ती खूप सुंदर येईल. कारण कधी कधी काय असतं ना, आपलं कढईत पाकात वगैरे आपण मिक्स करताना ते छानरीत्या मिक्स होत नाही. तर मग कधी कधी तसंच राहून जातं, एक साईड वेगळी चव येते, एक साईड वेगळी चव येते. म्हणून छान मस्त असं याला पहिलेच मिक्स करून घ्यायचं. आणि हे जे आहे आपले हे जे आपल्या सुकामेव्याची पूड आहे ती आहे, ती पण छान मस्त अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि हा सगळा भुरका जे आहे ते ओबडधोबडच करायचा, म्हणजे खायला पण खूप सुंदर वाटते आणि चव पण खूप छान लागते. जास्त बारीक पूड नाही करायची, याची ओबडधोबडच ठेवायचा. कढई मस्त अशी आपली गरम झाली आहे, त्यात आपण 2 चमचे तूप टाकूया. आणि त्याच्यामध्ये हा गूळ आहे. आपला मस्त आता इथे एक पाक तयार झाला आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी पण ॲड करू शकता आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात तूप पण ॲड करू शकता. पण असंच पाक करणं खूप चांगलं आहे आणि लाडू पण खूप छान वळला जाते. बघा पाक किती मस्त आपला तयार झाला आहे. आणि तुम्ही आता याच्यामध्ये मिश्रण पण ॲड करा. स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मस्त असे गरम गरम लाडू वळून घ्यायचे, गरम गरम असतानाच, म्हणजे लवकर वळल्या जाते. थोडे हाताला चटके लागते, पण तुम्ही हाताला तूप वगैरे लावून लाडू वळू शकता. बघा मग इथे आपले लाडू इथे रेडी झालेले आहे. बघा किती मस्त दिसत आहे, आकार पण खूप छान दिसत आहे. मी तुम्हाला एक इथे तोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला शंका नाही राहणार की पाक घट्ट झालाय, काय झालाय, दाट झालाय. म्हणजे गुळाचा पाक जे असते ना ते म्हणजे लाडवाला खूप छान असं हे येत असते. म्हणजे त्याचा पाक लाडू जे आहे ते पक्के छान आवडला जाते आणि गूळ खाणं हे शरीरासाठी खूप जास्त चांगलं आहे. पण गुळाचे लाडू करा. बघा किती सुंदर लाडू झाले, झटपट, कारण काहीच वेळ लागले नाही. खूप सुंदर लाडू झालेले आहे. चला तर मग मी तिचा हा व्हिडिओ एंड करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय.